बातमी आणखी एक महत्त्वाची। वांद्रेवरही सिलिंग टोलमुक्त करावा अशी मागणी करणारं पत्र मनसेनं मुख्यमंत्र्यांना लिहिले। मुंबईतल्या प्रभादेवी चौकात खड्डेच खड्डे, रस्ता दुरुस्त करावा अशी मागणीही मनसेनं केली आहे। चौकाची दुरुस्ती होईपर्यंत वांद्रेवरही सिलिंग टोलमुक्त करून वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी मनसेनं केली आहे। वांद्रेवरही सिलिंग टोलमुक्त करावा अशी मागणी मनसेकडून करण्यात आलेली आहे। दुसरीकडे प्रभादेवीमधला रस्ता खचलेला आहे, मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत, तर तोही दुरुस्त करण्याची मागणी केली आणि तोवर वांद्रेवरही सिलिंग टोलमुक्त करण्याची मागणी मनसेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे करण्यात आली आहे। महत्त्वाची बातमी। मुंबई महानगर प्रदेशला स्वतंत्र मंत्रालय किंवा विभाग सुरू करण्याची शिफारस नीती आयोगाने राज्य सरकारला केली आहे। मुंबई महानगर प्रदेशाला जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी शिफारस केल्याची माहिती आहे। नीती आयोगाच्या अहवालाचं प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक क्लॉस श्वाब यांच्या उपस्थितीत गुरुवारी करण्यात आलं। या अहवालात स्वतंत्र मंत्रालय तयार करून 7 प्रमुख मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना करण्यात आल्या। त्यात वित्तीय सेवा, तंत्रज्ञान, स्टार्टअप आणि नाविन्यपूर्ण राज्याप्रमाणे केंद्रालाही काही सूचना करण्यात आल्यात।